लहान मुलांना कशी मधल्या वेळेत थोडीशी बघा भूक लागल्यासारखी होते, तेव्हा मुलं ना आपल्याला काहीतरी खाऊ मागत असतात. जर तुम्ही अशी त्यांच्यासाठी खारी शंकरपाळी बनवून ठेवली ना, तर बघा लहान मुलांना मधल्या वेळेत ही खारी शंकरपाळी खायलाही देता येते आणि आपल्याला पण ती चहाबरोबर किंवा दुधाबरोबर खाता येते. अशी आज आपण कुसकुशीत अशी खारी शंकरपाळी बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. कुसकुशीत खारी शंकरपाळीसाठी हिता आपण पहिल्यांदा परात घेतली. परातीमध्ये आता आपण मैदा चाळून घेणार आहे ना, त्याच्यामुळे मी काय केलं, इथं एक चाळून घेतली आणि 3 वाट्या एवढा मैदा घेतला. मैदा ना आपण अर्धा किलो एवढा घेतलेला आहे. मैदा चाळून घ्यायचा, म्हणजे मैद्यामध्ये पण गुठळ्या वगैरे असतात ना, त्यामुळे त्या गुठळ्या राहत नाहीत, त्याच्यामुळे आपण इथं मैदा चाळून घेतला. आता 1 चमचा इथं आपण ना ओवा घालणार आहे. त्याच्यामुळे खारी शंकरपाळीला टेस्ट एकदम छान येते. चवीनुसार मीठ आणि 7 ते 8 ना आपण इथं मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा कलोंजीच्या बिया म्हणजे कांद्याच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यात थोडेशा आपण जाडसर अशा ना बारीक करून ना पिठामध्ये घालून घेणार आहे. त्याच्यामुळे ना खारी शंकरपाळी ना चवीला एकदम छान लागते. त्याच्यामुळे आपण इथं बघा कलोंजीच्या बिया आणि काळी मिरी जी आहे ना ती जाडसर अशी वाटून घेतलेली आहे. थोडंसं बघा आपण लाल तिखट पण घालणार आहे. लाल तिखट घातलं की खारी शंकरपाळी ना चवीला एकदम छान लागते. त्याच्यामुळे लाल तिखट घालून घेतलं. आता इथं बघा मापाने 1 माप आणि दुधाच्या चमच्याने ना 3च चमचे आपण तेल घेतलेलं आहे. तेल घेताना नॉर्मलच घ्यायचं आहे. नॉर्मलच तेल आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला चांगलं मिक्स करायचं, म्हणजे पिठाच्या कणाला तेल लागलं पाहिजे असं आपण हे पीठ ना चांगलं चुळून ना मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामुळे आपली खारी शंकरपाळी जी आहे ना ती चांगली कुसकुशीत अशी तयार होते. त्याच्यामुळे तेल जे आहे ना ते पिठामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि त्याची बघा अशी एक मूठ तयार झाली पाहिजे. तेव्हा आपलं जे पीठ आहे ना ते चांगलं तेलामध्ये मिक्स झालेलं आहे. पीठ मिक्स झाल्यानंतरच आता आपल्याला ना हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी. पीठ मळण्यासाठी आपल्याला नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे. ते पाणी थोडं थोडं घालत आपल्याला पीठ मळायचं आहे. जर जास्त पाणी झालं ना तर पीठ पातळ होईल आणि खारी शंकरपाळी जी आहे ना ती तेलकट होते. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, इथं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ ना चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीला मळतो ना त्याच पद्धतीने इथं बघा आपण पीठ मळून घेतलं. मळल्यानंतर थोडंसं मळून घ्यायचं. मळल्यानंतर पिठामध्ये काय होतं, चिकटपणा तयार होतो. त्याच्यामुळे आपण इथं थोडं पीठ बघा चांगलं मळून घेणार आहे. मळून घेऊन नंतर मग आपल्याला ना हे पीठ ना भिजायला ठेवायचं आहे. थोडंसं आपण हे पीठ भिजवून पण घेणार आहे. त्याच्यावरती आता मी इथं झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून आपण ना हे पीठ शंकरपाळीसाठी ना अर्धा तास एवढं ना भिजवून घेऊया. पीठ ना आपण अर्धा तास ठेवलं होतं ना भिजायला, ते पीठ पण आता छान भिजलेलं आहे. पिठावरचं आता आपण झाकण काढूया. बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे. पीठ छान भिजलं ना आपली जी शंकरपाळी आहे ना ती छान तयार होते. त्याच्यामुळे एक अर्धा तास ना एवढं पीठ भिजायला ठेवायचं. पिठाचे ना इथं आपण गोळे तयार करून घेतले. एक गोळा घेऊन आपण तळहातावरती तो चांगला मळून घेणार आहे आणि त्याचे ना एकसारखे हुंडे तयार करून घ्यायचे. जर आपण पिठाचे एकसारखे हुंडे तयार करून घेतले ना तर कसे आपली शंकरपाळी पण ना एकसारखी तयार होते ना. त्याच्यामुळे इथं आपण सर्व पिठाचे ना इथं हुंडे तयार करून घेतलेले आहेत. हुंडे तयार केल्यानंतर त्याच्यामधला ना आपल्याला एक हुंडा घ्यायचा आहे आणि बाकीचे जे हुंडे आहेत ना ते झाकून ठेवायचे आहेत. इथं लाटण्यासाठी आपण पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावरती ना ठेवून आपण त्याला ना थोडंसं असं तेल लावून ना हा हुंडा लाटून घेणार आहे. तुम्ही तेलही लावू शकता किंवा बिना तेल लावून पण लाटू शकता. मी इथं थोडंसं तेल लावलेलं आहे आणि ही आता आपण लाटीना लाटून घेत आहे. बघू शकता पीठ छान भिजल्यामुळे आपल्याला लाटी सहज लाटता येते. एवढं छान हे पीठ भिजलेलं आहे. खाऱ्या शंकरपाळीची लाटी लाटताना ना जास्त पातळ पण नाही लाटायची. जास्त जर आपण पातळ अशी लाटी लाटून घेतली ना तर खारी शंकरपाळी काय होते, कडक तयार होते आणि जास्त ना आपण जाड पण लाटी लाटली ना तर आतून कच्ची राहते. त्याच्यामुळे बघा अशी मिडियम साईजमध्ये आपल्याला लाटी लाटून घ्यायच्या आहेत. तिच्या कडा ज्या आहेत ना त्या आपण पिझ्झा कटरने कट करून घेतलेल्या आहेत. पिझ्झा कटरने कट करून आपल्याला जशा आवडतात ना तशा
शंकरपाळ्या इथं आपण कट करतोय. आपण थोड्याशा ना लांबत्या चौकोनी आकारामध्ये नाही तर शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा शंकरपाळ्यांना चहाबरोबर खायला एकदम छान लागतात ना, त्याच्यामुळे बघा इथं मी अशा थोड्याशा मोठ्याच आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. दुसरी पण ना लाटी इथं आपण लाटून घेऊया. आता दुसरी लाटी लाटताना बघा मी लाटीला ना तेल नाही लावलेलं, बिना तेलाचीच आपण ही लाटी लाटून घेणार आहे. कणिक जर छान भिजली ना खऱ्या शंकरपाळीची तर लाटी सहज लाटता येते. आणि इथं बघू शकता आपण ही लाटीसुद्धा त्या लाटीसारखीच लाटून घेतलेली आहे. आता तिच्या पण ना कडा आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायच्या आहेत. अशा कडा कट करून घेतल्या तर आपल्याला कसं एक चौकोनी आकार भेटतो आणि आपल्याला खारी शंकरपाळी कट करताना एकदम सोपी जाते ना, त्याच्यामुळे असं आपण चौकोनी आकार तयार करून घेतो आणि नंतर मग ही खारी शंकरपाळी ना आपण कट करून घेतो. आता ह्या पण शंकरपाळ्या बघा आपण त्याच शंकरपाळ्यासारख्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण शंकरपाळ्यांना तळून घेऊया. त्यासाठी आपण इकडं गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ना आपण तेल घालून घेतलं. तेल घातल्यानंतर हे तेल आता आपण ना कडकडीत असं गरम करून घेणार आहे. तेल कडकडीत असं गरम झालं ना मगच आपल्याला ना त्याच्यामध्ये खाऱ्या शंकरपाळ्या इथं तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. आता इथं आपण खाऱ्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर मात्र आपण काय करणार आहे, गॅसची जी फ्लेम आहे ना ती लो ठेवणार आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ना ह्या शंकरपाळ्या छान अशा ना तळून घ्यायच्या आहेत. लो फ्लेमवरती आपण शंकरपाळी तळून घेतली ना तर शंकरपाळी कशी आतून छान अशी तळली पण जाते. आतून छान तळली गेली की ती खाताना देखील एकदम कुसकुशीत असे लागते ना, आणि चहाबरोबर खायला तर एकदमच छान लागते ही खारी शंकरपाळी. त्याच्यामुळे तळताना देखील छान अशी तळून घ्यायची. आता इथं बघा आपण ना जवळजवळ 8 मिनिट एवढी ही खारी शंकरपाळी लो फ्लेमवरती ना आपण तळून घेतलेली आहे. त्याच्यामुळे ती छान अशी तळली गेलेली आहे. तिला एक छान असा कलर आलेला आहे. असा कलर येऊ द्यायचा आणि ब्राऊन थोडासा कलर आला की नंतर मग आपण ही शंकरपाळी ना तेलामधून बघा बाहेर काढलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपण ही शंकरपाळी तयार करून घेतलेली आहेत. दुसऱ्यांदा पण ना इथं आपण तेलामध्ये शंकरपाळी सोडून घेतोय. ही पण शंकरपाळी ना आपण त्याच पद्धतीने तळून घेणार आहे. पहिल्यांदा आपल्याला तेल मात्र कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर मग लो फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे. तर शंकरपाळी एकदम बघा छान तळली जाते आणि खायला पण एकदम छान लागते. चवीला एकदम खारी शंकरपाळी ना छान लागते. मुलं पण बघा शाळेतून घरी आले की त्यांना छोटीशी अशी भूक लागलेली असते ना, त्यावेळी ना तुम्ही घरामध्ये जर अशी शंकरपाळी बनवून ठेवली ना तर मुलांना देता येते. त्याच्यामुळे ना नक्की अशा शंकरपाळ्या बनवून ठेवत जावा. शाळेतून मुलं घरी आली ना मग त्यांना अशी खारी शंकरपाळी दिली ना खायला तर ती मुलं दुधाबरोबर पण खाऊ शकतात आणि चहाबरोबर पण खाऊ शकतात. त्याच्यामुळे काय करायचं, अशी खारी शंकरपाळी ना बनवून ठेवायची. आपल्याला पण बघा कधी कधी ना संध्याकाळच्या टायमाला थोडीशी भूक लागल्यासारखी होते, त्यावेळी देखील आपण देखील चहाबरोबर किंवा दुधाबरोबर ही खारी शंकरपाळी खाऊ शकतो. एकदम चवीला छान होते. बिस्किट खाण्यापेक्षा ना कधीही ना अशी खारी शंकरपाळी बनवून ठेवली ना तर तुम्हाला मुलांनाही देता येते आणि स्वतःलाही खाता येते. नक्की ही रेसिपी ना ट्राय करा. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.